महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। बदलापूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना बघायला मिळतोय। सध्या आपण वडवली या परिसरात आहोत, बदलापूर पश्चिम। याच ठिकाणी नगरसेवक तुकाराम म्हात्रे सर आणि त्याचबरोबर नगरसेविका उषाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून महाप्रसादाचं आयोजन जे आहे सध्या केलेलं आहे। अनेक भाविक जे आहे, अनेक भक्त जे आहेत सध्या या महाप्रसादाचा लाभ घेत आहे। दादाशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, काय बोलाल, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी मोठं आयोजन केलंय, काय माहिती? सर्व शिवभक्तांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षाप्रमाणे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आणि माझे वडील कैलासवासी बारकू चिपरू म्हात्रे आणि माझे बंधू केशवदादा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी प्रसाद वाटप करत असतो। एक स्वच्छ भावाने आम्ही भक्तांना जे आम्हाला काय समाजसेवा करता येईल शिवरात्री निमित्त ते आम्ही करत असतो दरवेळेस। आज साधारणतः किती भाविक जे आहे या ठिकाणी भक्त लाभ घेऊ शकतात महाप्रसाद? साधारणतः बघा, हा जो मंदिर आहे ना, हा पुराणात काळातला मंदिर आहे। या ठिकाणी जेव्हा अंबानातला पांडवांनी जेव्हा मंदिर बांधला होता असं म्हणतात, त्यावेळेस इथे शंकराची पिंड या तलावात पडली होती, अर्धी पिंड होती आणि त्या पिंडीचे आमचे गावकरी पूजा करत होते। पण आमचे गावातील एक आमचे ज्येष्ठ भाऊ मंगल म्हात्रे आणि अर्जुन म्हात्रे या दोघांनी या मंदिराची निर्मिती केली आणि ती 1987 साली हा मंदिर बांधला आणि तेव्हापासून इथे भाविकांची खूप गर्दी होत असते। आणि साधारणतः मला तुम्ही विचारलात का किती भाविक, तर 25 ते 40 हजार भाविक या ठिकाणी दरवर्षी दर्शनाला येत असतात। दिवसेंदिवस ही गर्दी जी आहे ती वाढत चालली भाविकांची, बरोबर? जसा परिसर वाढतंय, लोकेशन वाढतंय, या परिसरात डेव्हलपमेंट वाढली। आता हा सर्वोदय नगर नव्याने झाला, थारवानी परिसर झाला, बदलापूरच्या बिल्डिंग वाढल्या, ते लोकांची गर्दीच्या ठिकाणी लोक जायला थोडा कंटाळा करतात, पण या ठिकाणी लोकांची एक अत्यंत चांगली सेवा करतो। त्या ठिकाणी आमच्या जवळजवळ एक 50 स्वयंसेवक काम करतायत, त्यामुळे चांगली सोय असते, त्यामुळे लोक या ठिकाणी येतात। यंदाच्या वेळेस काय मागणी करतायत आपल्या महादेवाकडे, काय मागणी आहे? बस शंकराला महादेवाला एवढंच सांगेल, या सृष्टीवर जे काय कोरोनासारखी महामारी, पुन्हा ते प्रलय महामारी अशा गोष्टी येऊन नका देऊ आणि प्रत्येक नागरिकाला सुख समृद्धी लागो, आरोग्य लागो, त्यांच्या जीवनात मला वाटतं कुणाला दुःख येऊ नये, महादेवाला मी असं म्हणेन, अशी प्रार्थना करेन आज। आपण बघत आहात म्हात्रे कुटुंब जे आहे ते आपल्याला नेहमीप्रमाणे यंदाच्या वेळेस सुद्धा समाज कार्यामध्ये जे पुढे बघायला मिळते आहेत। आणि आपण असं बोलतो की देव हा सर्वत्र असतो। अंबरनाथला सुद्धा प्राचीन काळचं शिव मंदिर आहे, परंतु बदलापूर शहरामध्ये सुद्धा आपले जे महादेवाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे आणि इथे देखील दर्शनासाठी जे आपल्याला भाविकांची गर्दी जे बघायला मिळते। त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठल्याही परिसरामध्ये राहत असाल बदलापूरच्या, तर तुम्ही नक्कीच येऊ शकता। इथे महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे आणि उत्तम सोय आहे, त्यामुळे नक्कीच येऊन आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाचं दर्शन जे आहे नक्कीच घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सगळ्या शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण बघत आहोत नगरसेवक तुकाराम म्हात्रे सर जे आहे ते स्वतः त्यांच्या हाताने आता सध्या या महाप्रसाद जे आहे ते वाटप करताना बघायला मिळत आहेत। खरं तर अनेक भाविक जे आहेत आज लांबून लांबून आलेले आहेत आणि आज सकाळपासूनच म्हणजे 9 वाजल्यापासूनच खरं तर रांग जी आहे या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी आपल्याला बघायला मिळते आहे। तुम्हाला जर माहित नसेल की बदलापूर शहरामध्ये कुठे कुठे शंकराचं मंदिर आहे, तर तुम्ही आज आमचे व्हिडिओ नक्कीच बघा। या माध्यमातून तुम्ही नक्कीच आज दर्शन जे आहे ते घेऊ शकतात। महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण जे आहेत आज सध्या आता महाशिवरात्रीसाठी महादेवाच्या मंदिरामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। मात्र तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी दर्शनासाठी येत असताना स्वतःच्या मुलांची देखील काळजी घ्या, कुटुंबाची देखील काळजी जी आहे ती तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे। देव हा सर्वत्र आहे। जर तुम्हाला बाहेर निघायला जमत नसेल, जर तुम्ही घरामध्ये असाल तरी सुद्धा घराच्या देवघरात देखील तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकतात आणि जर शक्य असेल तर खरंच मंदिरात येऊन जे आहे तुम्ही दर्शन घ्या। बदलापूर पश्चिम वडवली याच ठिकाणी आपल्या शंकराचं जे मंदिर आहे तिथे आपण बघतोय अनेक भाविक जे आहेत सकाळपासून
आपण आता दर्शन घेणार आहोत लाईव्ह मध्ये आणि आयोजन अगदी छान केलेलं आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांना दर्शनाचं जे इथे आरामात तुमच्या सगळ्यांचं दर्शन जे ते होणार आहे. आयोजन देखील छान आहे, त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर बाहेर पडा. म्हणजे तुम्ही कितीही लांबून जरी तुम्ही येणार असाल तरी सुद्धा तुम्ही दर्शन जे आहे ते घेऊ शकतात. शहरामध्ये जे आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता. बदलापूर शहरातून अनेक ठिकाणावरून भाविक जे आहेत सध्या महाशिवरात्रीसाठी दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि महाप्रसादाचं देखील आयोजन सध्या केलेलं आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या आणि यंदाच्या महाशिवरात्रीला देखील आपण ईश्वरचरणी अशी प्रार्थना करू की बदलापूरकर, अंबरनाथकर सर्वांना सुख समृद्धीचं आणि समाधानी ठेव. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.